नांदगाव पेठ येथे शनिवारी एका बारसमोर एक धक्कादायक घटना घडली आहे। शेगाव परिसरात राहणारा 25 वर्षीय सूरज उर्फ सावत्या दिवाकर सावते याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण यश मिळवलेत। पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखालील टीमने अवघ्या काही तासातच 5 आरोपींना बेड्या ठोकल्यात। 30 वर्षीय सुनील सुरेश वानखडे, 25 वर्षीय दीपक सुधीर निस्ताणे, 24 वर्षीय रोहित अशोक खंडारे, 23 वर्षीय विक्की उमेश शेंडे तर 19 वर्षीय अक्षय वसंत चौहान या 5 जणांना चांदूर रेल्वे आणि मालखेडच्या जंगल परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले। मृतक सूरजचा भाऊ सतीश सावते याने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा 5ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला। प्राथमिक तपासात आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे। मुख्य आरोपी सुनील वानखडे आणि मृतक सावत्या यांच्यात वाद होता। सावत्या त्याला त्रास देत होता आणि शिवीगाळ करत होता। त्यामुळे त्रस्त होऊन सुनील वानखडेने आपल्या मित्रांच्या मदतीने सावत्याची हत्या केली आहे, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। गुटख्याच्या काळ्या धंद्याचं आणखी एक मोठं रहस्य उघडलंय। गाडगेनगर पोलिसांनी पुन्हा एकदा माफियाच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली। आरोपी राजेश केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या ठळक माहितीच्या आधारावर वलगावमधील शेरूच्या घरावर छापा टाकून मोठा खुलासा झाला आहे। आता या गुटखा साखळीतील खरा सूत्रधार कोण आणि पोलिसांच्या तावडीत ते कधी येणार, पाहूया सिटी न्यूजचा हा खास रिपोर्ट। गुटखा माफियांच्या अवैध साठ्यावर पोलिसांची काटेकोर नजर आहे। अटक झालेल्या राजेश केशवानीच्या पोलीस कोठडीत दिलेल्या माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी वलगाव येथील शेरूच्या घरावर छापा टाकलाय। या कारवाईत तब्बल 12 लाख रुपयापर्यंतचा गुटखा साठा आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे। शेरूने भाड्याने घेतलेल्या घरातून या मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळल्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे। गाडगेनगरचे निरीक्षक दहा तोंडे आणि अन्न व पुरवठा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी कारवाई करीत आहेत। पोलीस सूत्रांनी सांगितले की शेरू हा गुटखा माफिया साखळीतल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे। त्याच्या नेटवर्कमध्ये केशवानीचा सहभागही आहे, ज्याच्या माहितीवरून ही कारवाई शक्य झाली आहे। आता शेरूला अटक होणार का, त्याच्या मागे कोण आहे आणि या गुटखा माफिया साखळीत अजून कोण कोण सहभागी आहेत, यावर पोलिसांची चौकशी जोरात सुरू आहे। नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत धडाधड कारवाई होत असून शहराला अपराधमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे। गाडगेनगर पोलिसांच्या यशस्वी कारवाईने गुटखा माफियांना मोठा इशारा दिला आहे। तर प्रेक्षकांनो, या गुटखा माफिया साखळीतील एकेकाळी दडलेले अनेक नाव आता उजेडात येत आहेत। पोलिसांची सतर्कता आणि कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। शेरू केशवानी आणि या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराचा पर्दाफाश लवकरच होईल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। सिटी न्यूज सोबत रहा, आम्ही तुम्हाला प्रत्येक घडामोडीची ताजी बातमी देत राहू। गुटख्याच्या काळ्या धंद्याचं गूढ अधिकच खोल आहे। गाडगेनगर पोलिसांनी अमरावतीत पुन्हा एकदा गुटखा माफियांवर केलेली धडक कारवाई शहरात खळबळ उडवणारी आहे। वलगावमधील राधा सिटी परिसरात एका गोडाऊनवर टाकलेल्या धाडीत तब्बल 12,50,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। ही माहिती उघड झाली आरोपी राजेश केशवानीच्या चौकशीतून आणि नाव समोर आलं शेरूचं। आता प्रश्न असा की शेरूच्या मागे असलेली ही काळी साखळी कुठवर पोचली आहे आणि खरं तर या काळ्या बाजाराचा सूत्रधार कोण? पोलिसांच्या या धाडसी कारवाईचा आणि उघड झालेल्या साखळीचा हा धक्कादायक रिपोर्ट। गुटख्याच्या काळ्या धंद्यांवर पोलिसांची नजर रोखलेली असतानाच एक मोठा ब्रेक मिळाला गाडगेनगर पोलिसांना। आरोपी राजेश केशवानी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरनं पोलिसांनी वलगाव येथील राधा सिटी परिसरातील एका घरावर छापा टाकलाय। हे घर शेरू नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतलेलं होतं आणि त्याच घरात एक गोडाऊन तयार करण्यात आलं होतं। या गोडाऊन मधनं तब्बल 12,50,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान
पोलिसांनी संशयास्पद आर्थिक व्यवहाराची कागदपत्रही हस्तगत केली आहे. गाडगेनगर पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. वडगाव शाखेमध्ये आपण छापा मारलेला आहे, गुटखा जप्त केलेला आहे. कोणाचा गुटखा आणि किती लाखाचा गुटखा? आमच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे, जी क्राईम रेट झाली. त्याचा तपास आम्ही करत आहे. त्या तपासामध्ये आरोपींनी आम्हाला एक माहिती दिली आहे की त्याच्यातलाच गुन्ह्यातला एक आरोपी आहे शेरू नावाचा. त्यांनी एका ठिकाणी गुटखा लपवून ठेवलेला आहे आणि हा जो आमच्या कस्टडीमध्ये आरोपी आहे त्यालाही सगळं माहिती आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही पंच, फूड इन्स्पेक्टर आणि सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सदर ठिकाणचा जो आहे राजा सिटी वलगाव, तिथून आम्ही जवळपास 12.5 लाखाचा गुटखा पंचासमक्ष आम्ही जप्त केलेला आहे आणि आता पुढील तपास आमचा चालू आहे. एक दिवसाचा आणखी पोलीस कोठडी शिल्लक राहिलेला आहे. तर अमरावती शहरातील काही गुटखा माफियांच्या आणखी काही घरावर छापा पडणार, काय माहिती नाही? हो, नक्कीच. आता या गुन्ह्यामध्ये जे जे काही आरोपी निष्पन्न आमचे झालेले आहेत आणि जे काही आमच्या समोर उघडकीस येणार आहे, निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे माननीय सीपी साहेबांचे आदेश आहेत आणि निश्चितच त्यांच्यावर जी कारवाई आहे ती करण्यात येईल. अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी हजर होते. शेरू हे नाव केवळ वरच्या थरातील मास्टर माइंडच नाही, तर तो गुटखा वितरणात एक प्रमुख सप्लाय लिंक असल्याचं उघड झालं आहे. पोलीस सूत्रांनुसार केशवानी आणि शेरू एकाच साखळीचे महत्वाचे दुवे आहेत. गुटखा गुजरातहून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरावतीत पोहोचवला जात होता आणि शेरूच्या घरातून त्याचे वितरण होत होते. दर्यापूरमध्ये या गुटखा माफियांचे खरे सूत्रधार असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात आणखी अनेक ठिकाणी गुटखा साठवून ठेवण्यात येतोय अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे नावं समोर येण्याची दाट शक्यता आहे. नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत गुटखा मुक्त शहर या मोहिमेला गती मिळाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या सततच्या कारवाईंनी गुटखा माफियांचं जाळं हादरलं आहे. शेरू सध्या फरार असून त्याच्या अटकेकरिता पोलीस सतर्क आहे. शेरू हाती लागल्यानंतर या साखळीचा सूत्रधार कोण हेही स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. गुटखाचा माल आहे. मी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे, अन्न औषध प्रशासन अमरावती. एका केसमध्ये केशवानीच्या मॅटरमध्ये आपण इथं पुढील तपास करत असताना गाडगेनगर पोलीस स्टेशन तुम्ही पुढील तपासामध्ये वलगाव परिसरामध्ये छापा मारला असता. तिथे बाजीराव पान मसाला, गोल्ड पान मसाला, मस्तानी सुगंधित तंबाखू, तसेच गोल्ड सुगंधित तंबाखू, PP सुगंधित तंबाखू असे विविध प्रकारचे 12,50,000चा साठा आढळून आला. सदर साठा आम्ही जप्त करून गाडगेनगर पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो, गुटख्याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे. गाडगेनगर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गुटखा साठा फक्त एका ठिकाणी होता की अमरावतीच्या गल्ली बोळांमध्ये अजूनही असे गोडाऊन सुरू आहे? शेरू, केशरवानी हे केवळ प्यादे आहेत का, की या साखळीमध्ये अजून कोणीही मोठे मास्टरमाइंड लपले आहेत? हे उलगडण्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पाहत राहा सिटी न्यूज, कारण इथे सत्याच्या शोधाला ब्रेक नाही. कृषी विभागाने मोठी कारवाई करत बनावट बियाणांचा साठा जप्त केला आहे. अहमदाबादवरून अमरावती मार्ग नागपूरला जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सवर छापा टाकून 25 लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सुरत ते अमरावती एका ट्रॅव्हल्स बसमधनं होत होती प्रतिबंधित बियाणांची तस्करी. कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली गुप्त माहिती आणि त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलकम पॉइंटवर सापळा रचला. पथकाने ट्रॅव्हल्स थांबून तपासणी केली आणि बसच्या लगेजमध्ये आढळले 4 पोते, ज्यात होते तब्बल 2500 पॅकेटे. हे दुसरे तिसरे नव्हे, तर शासनाने प्रतिबंधित केलेले HTBT कपाशीचे बोगस बियाणे होते. जप्त करण्यात आलेल्या या बियाणांची किंमत तब्बल 25 लाख रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे. गुजरातच्या अहमदाबादमधनं हे बोगस बियाणे येत होते.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याआधीच कृषी विभागाने ही धडक कारवाई केली आहे. विभागीय कृषी सहसंचालकाच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे. या कारवाईमुळे बोगस बियाणे माफियांना मोठा धक्का बसला आहे. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. इतर ट्रॅव्हल्समधनंही अशा प्रकारे अवैध वाहतूक होत असेल का? पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यावर काय कारवाई करणार? नागरिकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईत विभागीय कृषी संचालक राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी राजेश जानकर, श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांच्या पथकाने सहभाग घेतलाय. आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून STBT बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे आम्ही आज सकाळी 7 वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करता उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला STBT प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास 50 ठिके की 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 50 पाकिटे, याप्रमाणे 2500 पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस अधिनियम कायदा 1909 व बियाणे कायदा 1966 प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण 25 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई कृषी विभागासाठी मोठे यश आहे. 25 लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे. आता या बोगस बियाणांच्या मुळापर्यंत पोहोचणे आणि यामागील दोषींना शोधणे हे कृषी विभागासाठी महत्त्वाचं आव्हान आहे. महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज. येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जगातील सर्वात कठीण अशा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये आपल्या शहराचे तब्बल 12 धावपटू सहभागी होणार आहे. 90 किलोमीटरच्या या खडतर शर्यतीसाठी हे धावपटू कसून तयारी करत आहेत आणि त्यांच्या या जिद्दीला शहरातील क्रीडाप्रेमींकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन 8 जून रोजी होणारी 90 किलोमीटरची ही शर्यत धावपटूंसाठी एक मोठं आव्हान असतंय. यावर्षी या आव्हानाचा स्वीकार करत आहेत देशभरातील 415 धावपटू आणि विशेष म्हणजे यात समावेश आहे अमरावती शहरातील 12 धावपटूंचा. या 12 धावपटूंसाठी ही पहिलीच कॉम्रेड मॅरेथॉन असणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणासाठी ते सज्ज झाले आहेत. या धावपटूंना मार्गदर्शन करीत आहेत अमरावती मॅरेथॉनचे जनक आणि निवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशिक्षणाचा या युवा धावपटूंना निश्चितच फायदा होणार आहे. दिलीप पाटील यांनी या 12 धावपटूंना विनामूल्य प्रशिक्षण दिलं आहे, जेणेकरून ते आत्मविश्वासाने या कठीण शर्यतीचा सामना करू शकतील. हे 12 धावपटू 2 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत. स्पर्धेपूर्वी 1 जून रोजी अमरावती शहरात या धावपटूंनी बेस्ट लक रन मध्ये सहभाग घेतलाय. शहरातील विविध भागातून धावत त्यांनी जोरदार सराव केलाय. सकाळी 6 वाजता जिल्हा नेहरू स्टेडियममधनं सुरू झालेली ही धाव वेलकम पॉइंट गर्ल्स हायस्कूल चौक, इरविन चौक आणि पुन्हा जिल्हा स्टेडियम येथे समाप्त झाली आहे. या सरावात केवळ सहभागी धावपटूच नव्हे तर इतर क्रीडाप्रेमींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि या धावपटूंना शुभेच्छा दिल्यात. यापूर्वी अमरावती मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटील यांनी तब्बल 10 वेळा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग घेतला आहे. त्यांच्यासोबत मंगेश पाटील, सतीश उमरे आणि राजेश कोचे यांनी प्रत्येकी 2 वेळा ही प्रतिष्ठित शर्यत पूर्ण केली आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये 90 किलोमीटर अंतराची एक मॅरेथॉन होती, त्याला कॉम्रेड्स मॅरेथॉन असं संबोधलं जातं. आणि अमरावतीमधून 2023 पासून रनर्स या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतात. 2023ला 2 रनर्स होते, 2024ला 6 होते आणि यावर्षी 12 रनर्स भाग घेणार आहे. या 12मध्ये 3 महिला रनर्स आहेत आणि सर्व वर्किंग लेडीज आहेत. हे सर्व आपलं काम सांभाळून प्रॅक्टिस करून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये भाग घेत आहेत. या इव्हेंटची प्रॅक्टिस मागच्या 6 महिन्यापासून चालू होती आणि यामध्ये जवळपास प्रत्येकाने 1200 किलोमीटर अंतर एवढं रन केलेले आहेत. यामध्ये 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असे 4 रन होते.
आणि त्याशिवाय इतर दर रविवारी 30 ते 35 किलोमीटर रनिंग असायचं. आता ही मॅरेथॉन 8 जूनला पीटर्सबर्ग येथून सुरू होईल आणि दरबान येथे संपेल. हा जो सर्व ग्रुप आहे हा सोमवारी इथून मुंबईला जाईल आणि मुंबईवरून मग दुबई मार्गे दरबानला पोहोचेल. आता प्रमोद राठोड, सागर धनोडकर, प्रणिता पाटील, रितू तलमले, ऋतुजा फुके, अनिल कांबळे, संजय पाटील आणि संजय आंबाडेकर हे नवोदित धावपटू पहिल्यांदाच या मोठ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सागर धनोडकर, अमरावती रोड रनर्स ग्रुपचा सदस्य. मागील 3 वर्षापासून मी अमरावती मॅरेथॉन सोबत जोडलेलो आहे आणि अमरावती मॅरेथॉन जे आहे त्याच्या माध्यमातून अमरावती रोड रनर्स ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि त्या निमित्ताने आदरणीय दिलीप पाटील सर जे की 10व्यांदा कॉम्रेडमध्ये सहभागी होत आहे, त्यांच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही यावेळेस त्यांच्या 10वे कॉम्रेड फिनिश करताना आम्ही 12 लोक अमरावती शहरातून चाललो. ही छोटीशी जी यांनी रोपटे लावले होते त्याचा आज वटवृक्ष होताना दिसत आहे. आज जरी 12 आहे, पुढच्या वेळेस हे 24 होतील असा आम्हाला विश्वास आहे. कठीण परिश्रम आणि मेहनत, जिद्द, निरंतरता या 3 गोष्टीसाठी आम्हाला खूप परिश्रम करवून घेतले सरांनी. मागील 3 महिन्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये जे आम्ही परिश्रम केले त्याचं परीक्षा द्यायला आम्ही साऊथ आफ्रिका येथील डर्बन येथे आम्ही प्रस्थान करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत असू द्या हीच विनंती करेल आणि आगामी 5 ऑक्टोबरला अमरावती मॅरेथॉन होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावी हीच विनंती. आणि सिटी न्यूजचे आणि सर्व अमरावतीकरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुमचे सहकार्य आणि आम्हाला शुभेच्छा असू द्या. थँक्यू सो मच. यापूर्वी अमरावतीच्या दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला बत्रे आणि नागपूर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर यांनीही कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. नमस्कार, मी डॉक्टर रुजुता राहुल फुके, अमरावती रोड रनर्स ग्रुपची सदस्य. 2024मध्ये मी हा ग्रुप जॉईन केला आणि पहिली अमरावती हाफ मॅरेथॉन ही मी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण केली. तिथपासनचा आजचा प्रवास थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे अतिशय आश्चर्यकारक असा हा प्रवास आहे. ज्या व्यक्तीने स्वतःसाठी कॉम्रेडचं स्वप्नही बघितलेलं नव्हतं किंवा सी फॉर कॉम्रेड पण असू शकतं असं कधी माहितीही नव्हतं, तो प्रवास ह्या अमरावती रोड रनर्स सदस्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा मी आज प्रयत्न करते आहे. माझ्यासोबत माझी मैत्रीण रितू तलमले शिवाय प्रणिता निस्ताने ह्याही मला कॉम्रेड रनसाठी सोबत करतील. आमचा प्रवास हा अतिशय आश्चर्यकारक असण्याचं कारण असं की आम्ही सगळे शून्यातून इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करतो आहोत. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री दिलीप पाटील सर यांचं योग्य मार्गदर्शन आणि आमची मेहनत याचा हा संगम असणार आहे आणि आमचं असं अविश्वसनीय स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास आम्ही 8 जून 2025 दरबन येथे पूर्ण करणार आहोत. रविवारच्या बेस्ट लक रनमध्ये अनेक किलोमीटर धावल्यानंतरही सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदाची भावना दिसून आली आहे, जी त्यांच्या तयारीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देत होती. अमरावती शहरातील हे 12 धावपटू आता दक्षिण आफ्रिकेकडे कूच करीत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत शहरवासियांच्या शुभेच्छा. या कठीण शर्यतीचे ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास आहे. त्यांच्या या प्रयत्नाला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा. अमरावती शहरात श्री माहेश्वरी पंचायततर्फे 4 दिवसीय श्री महेशनवमी महोत्सवाचा शुभारंभ झालाय. रविवारी 1 जून रोजी धनराज लेन येथील माहेश्वरी भवनाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वपूर्ण सोहळ्याकरिता प्रमुख उद्घाटक म्हणून ब्रिजलाल बियाणी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश लड्ढा उपस्थित होते. त्यांच्यासोबत छत्तीसगड सरकारचे माजी अधिवक्ता ॲडव्होकेट जुगल किशोर गिल्डा आणि माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष जगदीश कलंत्री, उपाध्यक्ष सुरेश साबू यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात भगवान महेश यांच्या विधिवत पूजेने आणि दीप प्रज्वलनाने झाली आहे. त्रिपुरा
यानंतर माहेश्वरी समाजातील चिमुकल्या कलाकारांनी सुंदर गणेश स्तुती नृत्याचे प्रदर्शन केलेत, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. या लोकार्पण सोहळ्याला समाजातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या विशेष कार्यक्रमादरम्यान माहेश्वरी समाजाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केलाय. उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणारे सुमित गौरीशंकर हेडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुमित हेडा यांनी मिळालेल्या सन्मानबद्दल मंचावरून समाजाचे आभार व्यक्त केलेत. मैं सुमित गौरीशंकर हेडा अमरावती निवासी हूँ. मैंने अभी एक्चुअल इंस्टीट्यूट ऑफ इंडिया से फेलोशिप कंप्लीट करी है. आज के तारीख में इंडिया में लगभग 750 फेलोज है. मैंने अभी एक एक्चुअल की फील्ड के एक वर्टिकल में किया था ऑल इंडिया में. इस फील्ड में हम इंश्योरेंस, फाइनेंस और रिस्क मैनेजमेंट से रिलेटेड पढ़ाई करते हैं और फ्यूचर की जो अनसर्टेन इवेंट्स है उसका मूल्यांकित करने का कोशिश करते हैं. इस फील्ड की जो ये फेलोशिप की जो मान्यता है ये ऑल ओवर द वर्ल्ड है. हमको इसके लिए कोई स्पेशल फेलोशिप दूसरी कंट्री से नहीं लेना पड़ता है. इस फील्ड को कंप्लीट करने के लिए लगभग 8 से 10 साल लगते हैं. इसमें मेरे परिवार ने, मेरे पापा ने, मेरे चाचा ने मेरा बहुत सहयोग दिया है और मैं अपने पूरे परिवार का आभार व्यक्त करता हूँ. आज इस महेश नववी के उद्घाटन समारोह में और माहेश्वरी भवन के जो नया वास्तु और लोकार्पण हुआ है, इस पावन अवसर पर समाज ने जो मेरा सत्कार किया है और मेरे परिवार को मुझे जो सम्मान दिया है, इसके लिए मैं अपना तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. माहेश्वरी समाजाने समाजाकरिता मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान केला. या कार्यक्रमात आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि माजी महापौर विलास इंगोले यांचा माहेश्वरी पंचायततर्फे सत्कार करण्यात आला. माहेश्वरी भवनाच्या नवीन इमारतीच्या उभारणीत महत्त्वपूर्ण सहभाग घेतलेल्या दानशूर व्यक्तींचे आभार मानण्यात आले. समाजाकरिता समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. हा लोकार्पण सोहळा माहेश्वरी समाजाकरिता एक प्रेरणादायी आणि एकत्र येण्याचा महत्त्वपूर्ण क्षण ठरला. माहेश्वरी पंचायत अमरावती द्वारा महेश नवमी वर्ष 2025 का उद्घाटन आज संपन्न हुआ. इस उद्घाटन के अंदर ही माहेश्वरी पंचायत द्वारा नए वास्तु बनाई गई थी, जिसके अंदर 30 रूम, 3 डॉर्मेटरी, सभी अटैच और एसी. यह आज समाज को लोकार्पण हुआ. महेश नवमी के उपलक्ष्य पर विविध कार्यक्रम रोज चलने वाले हैं. 1, 2, 3, 4 दिन तक के महेश नवमी मनाने वाले हैं. इसमें बच्चों के लिए, महिलाओं के लिए सामाजिक उद्बोधन एवं आखिरी में 4 तारीख को भगवान महेश की सवेरे पूजा अर्चना के साथ शाम को शोभा यात्रा निकलेगी. शोभा यात्रा ठीक 5 बजे माहेश्वरी से निकलकर समाज के शहर के विभिन्न मार्गों होते हुए वापस भवन पहुंचती है. इस मार्ग के अंदर समाज बंधुओं द्वारा जगह जगह पर ठंडा एवं जलपान की व्यवस्था होती है. इस शोभा यात्रा में समाज के सभी बुजुर्ग, युवा, गणमान्य व्यक्ति, महिलाएं, बच्चे सम्मिलित होकर करीब 2000 लोग इस शोभा यात्रा में शामिल होते हैं. ये शोभा यात्रा एकमात्र शोभा यात्रा ऐसी है कि जो शहर में शांतिप्रिय ढंग से संपन्न होती है. किसी तरह का ढोल बजाना नहीं, नाच गाना नहीं होता है. लोग अपने जय घोष के साथ में चलते रहते हैं और मार्ग से होते हुए यहाँ पधारते हैं. यहाँ आने बाद में भगवान की आरती होती है. आरती के पश्चात सभी समाज बंधुओं के लिए भोजन की व्यवस्था की जाती है. इस सभी व्यवस्था में हमारे पूरे समाज बंधुओं को सहयोग मिलता है. साथ ही मैं विशेष रूप से कह दूं कि इस महेश नवमी के उपलक्ष्य पर हम 2 महीने से सभी समाज के घर घर जाके हम वर्गणी का कलेक्शन करते हैं. इसमें सभी समाज बंधु हमें बन ढंग से जोर शोर से सहयोग देते हैं और ये इसमें जो राशि उत्पन्न होती है इसके अंदर समाज की विविध योजनाएं भी अर्जित होती है. इन सभी योजनाओं में समाज के सभी बंधुओं का हाथ-बार रहता है. ये समझ के यह कार्य करते हैं और यह कार्य भगवान श्री राधा कृष्ण की असीम कृपा से शांतिप्रिय ढंग से निपटता है और प्रभु यहाँ विराजमान है और प्रभु की कृपा हर समय बनी रहती है. यहाँ जो भी कार्य संपन्न होता है हर कार्य के अंदर भगवान राधा कृष्ण का विराजमान रहता है और सभी कार्य निष्पन्न ढंग से संपन्न होते हैं. एकमात्र भवन शहर के बीच में
पूरे एसी अटैच के साथ में संपन्न है। एक जना अगर गेट पर बैठ जाओ तो पूरे भवन की निगरानी रख सकते हैं, ऐसा भवन अमरावती उपलब्ध है। विशेष करके अभी नए भवन के अंदर 2600 फुट का 2 व्हीलर की पार्किंग का भी आयोजन किया गया है, जिसके अंदर 2 व्हीलर की 150 गाड़ी आराम से लग सकती है। इन सभी समाज बंधुओं से, सभी भाइयों से निवेदन है कि कृपया सभी कार्यक्रम में उपस्थित रहे और कार्यक्रम निष्पक्ष ढंग से, शांतिपूर्ण ढंग से संपन्न करावे। आपका सहयोग हमारे लिए आभारी है और हम पूरे समाज के आभारी है कि आपका सहयोग हमें इसी तरह मिलता रहेगा। जय महेश। अमरावती शहरात श्री माहेश्वरी पंचायतद्वारे श्री महेश नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। 1 जून ते 4 जून या काळात चालणाऱ्या या महोत्सवात समाजाकरिता उपयुक्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे महेश जिनियस स्पर्धा। 9 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या या स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। 1 जून रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली, ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखविली। आता या स्पर्धेचा अंतिम म्हणजेच फायनल राऊंड सोमवार 2 जून रोजी रंगणार आहे। या अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। श्री माहेश्वरी पंचायतने या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे। या महोत्सवात अजूनही अनेक मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। जय उमा महेश। मैं संगीता सीताराम जी राठी। महेश नवमी के उपलक्ष्य में माहेश्वरी पंचायत अमरावती ने बहुत अच्छे प्रोग्राम्स का आयोजन किया है, जिसके अंतर्गत आज 1 जून को अमरावती के बहुत सारे बच्चों के लिए एक प्रतियोगिता का आयोजन किया था, जिसका नाम है महेश जीनियस जूनियर एंड सीनियर ग्रुप। तो इस प्रतियोगिता में करीब 100 से अधिक बच्चों ने सहभाग लिया है और बच्चों के लिए जो पेपर का लेवल था ये बहुत ही हमने कठिन रखा था, ताकि बच्चे आगामी जो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स है इसके लिए तैयार हो सकें। और इस जो पेपर में हमने स्पोर्ट्स के, जनरल नॉलेज के, मैथमेटिक्स के, लॉजिकल रीजनिंग के, एवरीडे मैथमेटिक्स के बहुत सारे क्वेश्चंस को सम्मिलित किया था। इस कार्यक्रम के आयोजन में हमें नितिन काकानी सर, कोमल काकानी मैडम, माधवी भाभी करवा और पूरे पंचायत का बहुत सहयोग मिला। पंचायत के अध्यक्ष जगदीश भैया कलंत्री और सारे पूरी टीम ने मिलकर ये काम किया है और ये काम अच्छा हुआ। ये आज यहाँ पे पता चला है क्योंकि बहुत बच्चों ने ये एग्ज़ाम्स अच्छे से दी है। और कल इस एग्ज़ाम का सेकेंड राउंड, फाइनल राउंड होने वाला है। ये राउंड कौन बनेगा करोड़पति की तरह अलग अलग यानी ऑडियो विजुअल है, कुछ पेन पेपर के हैं, बहुत सारे जो क्वेश्चंस हैं इसमें बहुत ही एक्सपर्ट के ओपिनियन से हमने ये क्वेश्चंस यहाँ लिए हैं। वो राउंड अटेंड करने सुबह 9 बजे माहेश्वरी भवन आप सब ज़रूर पधारें। पेरेंट्स को और बच्चों को हम लोग कल सर्टिफिकेट्स भी देंगे और उनके पेपर भी देंगे और खास में सेकेंड राउंड जो अटेंड करेंगे उनके लिए में ऑडियंस के लिए भी हम लोग बहुत सारे क्वेश्चंस पूछेंगे। तो जय उमा महेश, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। वंडली भातकुली तालुक्यातलं एक शांत गाव, पण गेल्या काही दिवसांपासून एका घटनेने या गावात खळबळी माजवली आहे। कारण इथे सक्रिय झाली आहे जनावरांची चोरी करणारी टोळी। एका पाठोपाठ एक तब्बल 15हून अधिक जनावरे चोरीला गेल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। शुक्रवारी रात्री तर या चोरट्यांनी कहरच केला। गावाचे पोलीस पाटील कैलास अवघड यांच्या घरालाही सोडलं नाही।
त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे चारचाकी वाहनातून जनावरे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. आता हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनावर या चोरांना पकडण्यासाठी दबाव वाढत आहे. सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची बैल आणि इतर जनावरे किती महत्त्वाची आहेत हे सांगायलाच नको. अशा परिस्थितीत जर जनावरांची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांची अवस्था काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे आता ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की ग्रामीण पोलिसांनी तातडीने या चोरांवर कारवाई करावी, गावामध्ये गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावं. नमस्कार, मी ज्योती अवघड. आम्ही सर्व नागरिक वंडली या गावातून आलेलो आहोत, भातकुली तालुक्यातील. कारण गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये आमच्या वंडली गावातील एकूण 15 ते 16 जनावरं हे चोरीस गेलेले आहे. पण आणि चोरी करणारे हे 4 पुरुष होते. एक त्यांची गाडी होती, गाडी इनोवा होती आणि त्यांनी इतक्या हिरिरीने आणि हिमतीने म्हणजे न काहीही भीती न बाळगता गेल्या काही दिवसापासून प्रत्येक वेळी ते गावातील 2 ते 3, 3 ते 4 असे प्रत्येक चक्करमध्ये ते जनावरे चोरून नेत होती. पण काय झालं, गुरुवारच्या रात्री 2 वाजून 4 मिनिटांनी ते वंडली गावामध्ये आले आणि मार्कीचे पोलीस पाटील कैलासजी अवघड यांच्या घरावर जे कॅमेरे आहेत, अगदी तिथेच मोठा एक हायमॅक्स फ्लाईट आहे, तिथे काही जनावरं बसली होती. त्यांनी तिथे गाडी थांबवली आणि जनावराजवळ गेले, पण ते जनावरं पळून निघून गेले. त्यानंतर बाजूलाच खुट्याला नागोरावजी जावरकर यांची ढोरं बांधलेली होती. ते तिथे त्यांना पण सोडण्याचा प्रयत्न केला, पण तेही त्यांच्या हाती आले नाही. गाडीतून एक व्यक्ती उतरला, त्याच्या हाती इंजेक्शन होतं. तो आधी ढोरांच्या मागे धावायचा, लगेच दुसरा व्यक्ती उतरला, त्याच्या हाती दोर होता. म्हणजे ही अशी एक सक्रिय झालेली टोळी आहे आणि या टोळीमुळे आमच्या वंडली गावामध्ये शेतकरी आणि गावातील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे. कारण शेतकऱ्यांची रोजीरोटी हे एक जनावरं असतात आणि पेरणीच्या वेळेवर ऐन ह्या वेळेवर शेतकऱ्यांची जर ढोरं चोरी जात असतील तर फार निंदनीय गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही एवढे ढोरं गेले तर आम्ही वलगाव पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला आलो. त्यांना आम्ही सांगितलं, गाडीचे जे फुटेज होते कैलासजी अवघड यांच्या घरच्या कॅमेऱ्यामध्ये निघाले, ते फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दाखवले. ते गाडीवाल्यांचा याच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ आहे. पण तेव्हा पण एक तक्रार दिली होती. पण आमची मागणी अशीच आहे गावकऱ्यांची सगळ्यांची की त्या गाडीवाल्यांचा, त्या चोरांचा त्यांनी शोध घ्यावा, बंदोबस्त करावा, ही आमची मागणी आहे. आताच आम्ही वलगावचे ठाणेदार साहेब पाचगरी साहेब यांची भेट घेतली, यांना सर्व सांगितलं, फुटेज दाखवले आणि तक्रारी नोंदवल्या. तर आमच्या गावकऱ्यांची मागणी अशी आहे की लगेच त्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणने आपल्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आणि विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ते म्हणजे सेफ्टी फॉर रन मॅरेथॉन. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. मोर्शी शहरात उत्साहाचं वातावरण होतंय. महावितरणाच्या 20व्या वर्धापन दिनाचं आणि विद्युत सुरक्षा सप्ताहाचं औचित्य साधून कंपनीच्या वतीने सेफ्टी फॉर रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्युत सुरक्षा आणि आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मॅरेथॉन खरंच प्रेरणादायी ठरली आहे. या मॅरेथॉनमध्ये महावितरणाचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मोर्शीचे कार्यकारी अभियंता विजय कासट यांची उपस्थिती दर्शविली. त्यांच्यासोबतच उपकार्यकारी अभियंता संदीप उमाडे, शहर वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता सूरज मेश्राम, वीज वितरण केंद्र शहर ग्रामीणचे सहाय्यक अभियंता विक्रमादित्य तडस, मोर्शीचे सहाय्यक अभियंता प्रमोद बदुगले, हिवरखेड विद्युत वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता शहानाजवाज अन्सारी आणि शासकीय कंत्राटदार विपुल भंडागे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. फॉर सेफ्टी स्पर्धा जे मॅरेथॉन आपल्या महावितरणने आज मोर्शी शहरात घेतलेली आहे, या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्या? ग्राहकांनी होणारे विद्युत अपघात होणाऱ्यासाठी कसे अवेअर राहावे ह्याच्यासाठी आपण ही मॅरेथॉन अरेंज केलेली आहे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 1 पासून ते 6 पर्यंत आपण हा 15वाडा सप्ताह साजरा करतो आहे. तरी सर्व
मोर्शीवासियांना विनंती करतो की 1 ते 6पर्यंत त्यांनी या सप्ताहामध्ये सहभागी व्हावे आणि महावितरणला उपकृत करावे. धन्यवाद. या मॅरेथॉनची आणखी एक खास बाब म्हणजे यात महावितरण कंपनीचे सर्व लाईनमन, यंत्रचालक आणि बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. महावितरणच्या रन फॉर सेफ्टी या मॅरेथॉनमध्ये आपण आपले कर्मचारी व आपण स्वतः यामध्ये सहभाग घेतले आहे. सर, हे रन फॉर सेफ्टी म्हणजे आपल्या या महावितरणचा या मॅरेथॉन स्पर्धेमागे काय उद्देश होता? महावितरण 6 जून 2005 रोजी स्थापना झालेली आणि आता 20वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे. वर्धापन दिनासोबतच आपण सुरक्षेचं एक ध्येय घेऊन जनजागृती करण्याच्या उद्देशाने 1 जून ते 6 जूनपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि हे सर्व कार्यक्रम एक विक्रमी संख्येने लोकांना सहभागी करायचं आणि घराघरात प्रत्येक जनमानसांपर्यंत विद्युत सुरक्षेविषयी माहिती देणे आणि जागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आयोजित केलेली ही मॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा महावितरणाचा उद्देश यशस्वी होताना दिसलाय. सहभागी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि धावण्याची जिद्द खरंच प्रशंसनीय होती. महावितरणतर्फे आज रन फॉर सेफ्टी जो सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं ही मॅरेथॉन आयोजित केली होती. आपण काय प्रतिक्रिया द्याल? MSC महावितरण कंपनी मोर्शी यांनी जे विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त जी मॅरेथॉन रॅली काढली आहे, यामध्ये कसं आहे, कुठल्याही प्रकारचा विद्युत अपघात घडू नये त्याकरिता माहिती देणे, त्यानंतर प्रत्येकाला विद्युत सप्ताह सुरक्षा कशाबद्दल आहे याबद्दल माहिती देणे, यासाठी माहिती देण्याकरिता ही रॅली काढलेली आहे. मोर्शी शहरात महावितरणाच्या सेफ्टी फॉर रन मॅरेथॉन स्पर्धेने एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण केलं. विद्युत सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी महावितरणने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहेत. अशाच घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज. विदर्भ भागातील खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि तस्करी सुरू आहे. मध्यरात्रीच्या अंधारात ट्रकच्या साहाय्याने ही चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरू असून यामुळे परिसरातील नैसर्गिक संपदेचे मोठे नुकसान होत आहे. या अवैध धंद्यांचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसू लागला आहे. चंडिकापूरमधील अल्पभूधारक शेतकरी शुभम अजबराव वाट यांच्या शेताचा बांध वाळू तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केला आहे. आपल्या शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने थेट पोलीस स्टेशन, दर्यापूर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र आश्चर्य म्हणजे इतकी तक्रारी करूनही प्रशासनाकडनं कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही, असा आरोप खुद्द शेतकऱ्यांनी केला आहे. शुभम अजबराव वाट, राहणार चंडिकापूर. माझा सर्वे नंबर आहे 28 आणि मी चंडिकापूरचा इथला राहणार आहे. माझ्या शेतातून खूप प्रकारे रेती चोरीला जात आहे. त्याने माझ्या कराळा खसवल्या, गड्डे पाडले नदी. त्याच्या बाबतीत मी तक्रार केली कोल्हापूर पोलीस स्टेशनला, अजून दर्यापूर तहसीलदाराला, अजून RDOला. हे तक्रार देऊनसुद्धा माझ्या तक्रारीचा काही हे नाही, म्हणजे मला हे नाही भेटला, म्हणजे रिपोर्ट देऊनही सुद्धा काही मला हे नाही, त्यानं काही दिलं नाही. त्या दिवशी मी कोल्हापूरला गेलो, ठाणेदाराला मी रिपोर्ट केला. त्या दिवशी मग ठाणेदाराला रिपोर्ट केला. ठाणेदारानं सांगितलं का माझ्या शेतातून बा रेती खूप प्रकारे चोरीला जात आहे. तर ठाणेदारांनी सांगितले का तुम्ही बा तुमचं नाव सांगा, कोण नेते बा चोरी करून तुमच्या वावरातून. आता मला काही नाव माहीत नाही, पण ट्रक न रेती चालली आपल्या वावरातून चोरीला. ठाणेदार म्हणे ठीक आहे, तर मग तुम्ही एक सांगा म्हणे, तुम्ही त्याला पकडून द्या म्हणे, आम्हाला बा सहकार्य करा. मी म्हटलं ठीक आहे, सहकार्य करतो मी. तर ते मी रातभर वावरात थांबलो. त्यानं मला फोन नंबरसुद्धा दिला त्याचा, याच्यावर बा मला फोन लावजा. ते ठाणेदारांनी मला नंबर दिला, याच्यावर फोन लावा म्हणे. ठाणेदाराले मी मग 5 वाजता ते आले रेती चोराले. रातभर मी वावरात थांबलो, 5 वाजता आले ते. मग मी फोन लावला ठाणेदाराला का तुम्ही या बा, ते रेती चोरून नेत आहे माझ्या वावरातून. तर ते म्हणे मी येतो म्हणे, ठाणेदार म्हणे मी येतो.
ते काही आलेच नाही. जर मी वावरात थांबल्यावर जर माझ्या जर जीवाचं समजा काही झालं असतं, काही नाही, तर मग न्याय काय बा, साधारण माणसाले न्याय काय. वावरातूनही ते रेती नेतात, पिकातून सुद्धा रेती नेतात, सगळे गड्डे पाडले, हे सगळी लांग खोसवली इकडली. रिपोर्ट देऊनही काही फायदा नाही झाला, साधारण माणसाला काही न्याय नाही भेटला. पालकमंत्र्याकडे एकच मागणी आहे बा त्या सरले का आमचं बा समजा हे जे रेती चोरीला जात आहे तेवढी आमची रेती थांबवा बा, रेती चोरीला जाऊ नाही बा, एवढं मागणं आहे. तर आम्ही साधारण माणसाले मग न्याय कसा भेटीन बा. हे समजा आमच्या वावरातून नेतात, पिकातून नेतात, हे नेतात, रातभर जाकून सुद्धा ठाणेदार काही करून नाही राहिले, तहसीलदार काही करून नाही राहिले, RDO काही करून नाही राहिले रिपोर्ट देऊन. मग आम्ही जगाव कसं, आमच्या जीवाचं कसं बा. माझ्यापाशी एवढंच शेत आहे, याच्यातलंच मी पीक काढतो ते खातो बा, एवढे पिकातलं. मग मला साधारण माणसाला न्याय काय बस एवढंच, फक्त त्यानं मला न्याय द्यावं बाबत झालं, त्यानं आपल्याला न्याय द्यावं. या वाळूकाटाचे ठिकाण दर्यापूर तालुक्यात येते, परंतु या ठिकाणाहून चोरटी वाळू वाहतूक मात्र भातकुली तालुक्याच्या हद्दीत होताना दिसत आहे. याचा अर्थ एका तालुक्यातून वाळू उपसायची आणि दुसऱ्या तालुक्यात तिची विक्री करायची, असा हा गोरखधंदा सरळ सरळ सुरू आहे. या संपूर्ण रेती माफियांचा मुख्य सूत्रधार दर्यापूरमध्येच असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे आणि राजकीय आशीर्वादाच्या जोरावरच त्याची ही अवैध वाळू तस्करी बिनभोपाट सुरू असल्याचं बोललं जात आहे. इतकंच नव्हे तर या माफियापुढे खुद्द तहसीलदारही काहीही करू शकत नाही. पूर्णा नदी पात्रामध्ये आपण थेट उभा आहे. या पूर्णा नदी पात्रामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता चेंडिकापूर येथील हे पूर्णा नदी आहे. पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हा संपूर्ण बाण खोदून आहे की वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक सुरू केलेली आहे आणि संबंधित वाळू माफियांचे आणि पोलीस प्रशासनाची साठेलोटे असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट आरोप केलेला आहे. महसूल प्रशासन असो या पोलीस प्रशासन असो यांच्याकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या तक्रारीची प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या जात नाही आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार असा की शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे प्रश्न आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा यापूर्वीला दिलेले होते. वाळू माफियांसोबत अधिकाऱ्यांचे मिलीभगत असल्याचा या ठिकाणी प्रकार उघडकीस आला तर थेट त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा आशय थेट त्यांनी आदेश दिले होते. या आदेशाचे कुठेही जिल्ह्यामध्ये पालन होत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. आपण या पूर्णा नदी पात्रामध्ये उभे आहे. हे पूर्णा नदी पात्र दर्यापूर तालुक्याचं असून या दर्यापूर तालुक्यातली वाळू मोठ्या प्रमाणात उत्खनन करून भातकुली तहसील हद्दीत आणले जात आहे आणि ही जी हद्द आहे हे कोल्हापूर पोलीस स्टेशनची हद्द आहे. कोल्हापूर पोलिसांचे या वाळू माफियांसोबत कुठेतरी मिलीभगत असल्याचा या ठिकाणी थेट शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, भातकुली. कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असतानाही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. हे आणखी धक्कादायक आहे. यामुळे नागरिकांमध्ये आता थेट शंका निर्माण होऊ लागली आहे की कदाचित या वाळू तस्करांशी काही अधिकाऱ्यांची मिलीभगत तर नाही ना. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यावर कठोर पावलं उचलतील का असा सवाल आता चंडिकापूर आणि परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कलमध्ये सध्या बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ना यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी आहे ना कोणती विचारणा केली असता हे लोक दुसऱ्यांचे नाव सांगतात आणि आपले काम फत्ते करतात. एकीकडे शासन वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत, विविध योजना राबवित आहे, तर दुसरीकडे काही लोक स्वतःच्या मर्जीने कायद्याला न जुमानता झाडे तोडत आहेत. या गंभीर प्रकाराबाबत जेव्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्यांचे फोन लागत नाही. दुसरीकडे तलाठ्यांना विचारले असता ते हे प्रकरण वन विभागाचे असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकतात. आश्चर्य म्हणजे ज्या शेतातील किंवा रस्त्यावरील झाडे तोडली जात आहे तो भूभाग महसूल विभागाशी जोडलेला आहे, तरीही तलाठ्यांचे असे उत्तर येणे संशयास्पद आहे. अमरावती जिल्ह्यात येत्या काही दिवसांपासून अशा बेकायदेशीर वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
परंतु यावर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही. खल्लार गावाजवळच्या सांगवा बुजुर्ग येथेही काही शेतकरी आणि रस्त्यालगतची झाडे तोडली जात आहेत. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामागे नक्की काय कारण आहे? कुठेतरी पाणी मुरतंय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परवानगी नाही, परमिशन नाही, स्वतःच्या मर्जीप्रमाणे झाडांची कटाई सुरू आहे. शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेतील खर्च वाया जात आहे. ज्या झाडांना शासनाच्या पैशातून मोठे केले त्यांचीच आता कत्तल होत आहे. या वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. वनविभाग यावर तातडीने काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. टाळ, मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल रुक्मिणीच्या गजराने कौंडिण्यपूर नगरी दुमदुमून गेली होती. माता रुक्मिणीच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. तेव्हा हजारो भाविक या पवित्र क्षणाचे साक्षीदार बनलेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विधिवत पूजा आणि ओटी भरून पालखीला मंदिराच्या परिसरातून प्रस्थान देण्यात आले. गावामध्ये ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले आणि पूजन केले. महिलांच्या भजन मंडळांनी फुगड्यांचा तालावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले. जेव्हा माता रुक्मिणीच्या पालखी 5 पावली स्थळावर पोहोचली तेव्हा अंबा रुक्मिणी महोत्सव समिती आणि रविराज देशमुख मित्र परिवारासह पंचक्रोशीतील भाविकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे अद्भुतपूर्व स्वागत केले. यानंतर महाआरती झाली आणि उपस्थित वारकरी भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात माता रुक्मिणीच्या पालखीला निरोप दिला. माहेरहून लेक सासरी जातानाचे जसे हृदयस्पर्शी दृश्य असते तसेच काहीसे वातावरण यावेळी निर्माण झाले होते. आता रुक्मिणीच्या पालखीचा हा नयनरम्य सोहळा खरंच अविस्मरणीय होता. अकोल्याच्या रस्त्यांवर एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह संचारला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात निघालेली भव्य शोभायात्रा म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान होता. या शोभायात्रेत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देखाव्यांनी अहिल्यादेवींच्या जीवन प्रवासाची झलक दाखविली. त्यांच्या कुशल प्रशासनाची, न्यायप्रियतेची आणि प्रजाहितदक्ष कार्याची आठवण करून देण्यात आली आहे. अनेक महिला, युवती, विद्यार्थी आणि नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय. डोक्यावर पारंपरिक टोप्या, खांद्यावर भगवे ध्वज आणि मुखात अहिल्यादेवींचा जयघोष. यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साही झाले होते. बँड पथकाच्या सुमधुर धून, माहितीपूर्ण फलक, आकर्षक पालख्या आणि ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरनं मार्गक्रमण करीत होती. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या शोभायात्रेचे स्वागत केलेत आणि अहिल्यादेवींना आदरांजली वाहिली. या शोभायात्रेने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती पुन्हा एकदा जनमानसात रुजवली आहे. अकोल्याच्या बाळापूरमध्ये निसर्गाचा क्रूर खेळ बघायला मिळतंय. मान्सूनपूर्व पावसाने होत्याच्या नव्हते केलेल्या एका शेतकऱ्याची कहाणी. प्रशांत गायकवाड या शेतकऱ्याने 3.5 एकर शेतीत यावर्षी सोयाबीन आणि कांद्याची लागवड केली. परंतु अपेक्षित भाव न मिळाल्याने मोठे नुकसान झालेत. आता आशेची किरण होती ती ज्वारीच्या पिकावर. 2 एकरात ज्वारीचे पीठ काढणीला आले होते आणि 4 दिवसांपूर्वी मळणी करून ते शेतात ठेवले होते. परंतु नियतीला हेही मान्य नव्हते.
3 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे या शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरलेत. शेतात काढणीला आलेली ज्वारी पूर्णपणे भिजली आणि आता त्या ज्वारीच्या कणसाला चक्क कोंब फुटले आहे. डोळ्यात देखत आपल्या मेहनतीचं मातीमोल झालेलं पाहून प्रशांत गायकवाड यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. दोन एकरातील ज्वारी पूर्णपणे काळी पडली आहे. बँकेतून सोनं गहाण ठेवून त्यांनी या पिकाची लागवड केली होती आणि आता 2 लाखांचं मोठं नुकसान झालं आहे. हताश झालेल्या प्रशांत यांच्यासमोर आता अंधार पसरला आहे आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाही, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांची ही कहाणी आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिग्रस येथे जागेच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस बुजुर्ग येथे बुधवारी दुपारी जागेच्या मालकीवरून 2 गटात वाद सुरू होता. हा वाद शांत करण्याकरिता वनिता गवई ही महिला पुढे सरसावली, परंतु नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच चित्र रेखाटले होते. मध्यस्थी करणाऱ्या वनिता आणि त्यांच्या पतीवर 6 जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेत वनिता आणि त्यांचे पती अभिमन्यू गवई हे चांदणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच वनिता यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अभिमन्यू गवई आणि ग्रामस्थांनी शनिवारी चांदणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हल्ला करणाऱ्या 6 जणांविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या मृत्यूमुळे हताश झालेले अभिमन्यू गवई यांनी न्याय न मिळाल्यास आपल्या मुलांसह आत्महत्येचा इशारा दिला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. होती अकोल्यातील दिग्रस येथील दुर्दैवी घटना. जागेचा वाद आणि एका महिलेचा जीव गेला आणि आता त्याचे पती न्यायासाठी जीवाचे रान करीत आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अकोला, जिथे माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय पराग गवई यांच्या कार्यामुळे येतोय. वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या 2 दशकांपासून ते निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहेत. नुकतेच त्यांनी असे काम केले आहे ज्याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण, रामदास पेठ आणि MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 दिवसांपासून 4 अनोळखी बेवारस मृतदेह होते. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला, परंतु कोणीही पुढे आले नाही. अशा स्थितीत पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली, ती रुग्णसेवक पराग गवई यांच्याकडे. पराग गवई यांनी कोणताही विचार न करता या बेवारसांची जबाबदारी स्वीकारली आहे. शहरातील मोहता मिल येथे विधिवत पूजन करून त्यांनी स्वतःच्या खर्चातून या 4ही अनोळखी मृतदेहांवर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केलेत. पराग गवई यांचे हे कार्य केवळ आजचे नाही, गेल्या 2 दशकांपासून ते रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. बेवारस आणि गरजूंना मदत करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे. पराग गवई हे खरंच अनाथांचे नाथ आणि बेवारसांचे वारस ठरले आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये अपघाती मृत्यू तसेच बेवारस मृतदेह आढळले होते. त्यामध्ये मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अपघातामध्ये अनोळखी मृतदेहाचा अपघाती निधन झाले. त्याचप्रमाणे अकोट फाईलमध्ये रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि MIDC पोलीस स्टेशन यामध्ये अनोळखी मृतदेह आढळले. पोलिसांच्या विनंतीवरून आम्ही त्या अनोळखी मृतदेहावर विधिवत आज अंतिम संस्कार केले.
शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात एक थरारक घटना घडली. अमरावतीहून कामरगाव दिशेने जाणाऱ्या 4 संशयित कंटेनरपैकी एका कंटेनरने वेग आणि नियंत्रणाची मर्यादा ओलांडली. MH14 HU 9598 क्रमांकाचा हा कंटेनर भीमनगरच्या वळणावर अनियंत्रित झाला आणि थेट घरांवर आदळला. जोरदार धडकेमुळे 2 ते 3 घरांचे मोठे नुकसान झाले. झोपेत असलेले लहान मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांची झोप उडाली. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी अक्षरशः देवाच्या धावा केल्या, कारण काही क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. या कंटेनरचा पाठलाग गोरक्षण करत होते. त्यांच्या माहितीनुसार कंटेनरमध्ये मृत म्हैस आणि गायी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे एका कंटेनरला कारंजा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र उर्वरित 2 कंटेनर पसार झाले, तर हा 4था कंटेनर भरधाव वेगाने मूर्तिजापूरच्या दिशेने येत होता. शिवाजीनगर रस्त्यावरून भीमनगरच्या वळणावर आल्यावर या कंटेनरच्या चालकाने धावत्या गाडीतून उडी मारून पळ काढला. त्यानंतर काही क्षणातच हा कंटेनर थेट घरांवर आदळला आणि पलटी झाला. या भीषण अपघातात घरांच्या भिंती कोसळल्या, विजेचे खांब मोडले आणि घरातील सामानाची अक्षरशः चकनाचूर झाले. भयभीत झालेले नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कंटेनरमध्ये हार्डवेअर आणि वेल्डिंगचे साहित्य आढळून आले आहे. फरार चालकांचा शोध पोलीस घेत असून घटनेचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. चालकाने अचानक पळ का काढला? कंटेनरमधील सामान कायदेशीर होते की नाही? हा कंटेनर चोरीचा तर नव्हता ना? आणि गोरक्षकांच्या पाठलागामुळेच कंटेनर इतक्या वेगात होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येतील. भीमनगरमधील एका स्थानिक महिलेने सांगितले की सर्व घर हादरलं, झोपेतून धावत बाहेर पडलो, लेकरं घाबरून रडायला लागली, आमच्यावर रात्रच उलटली असती, देवा वाचवलंस. या प्रतिक्रियेतून नागरिकांच्या मनातील भीती आणि देवावरील विश्वास दिसून येतो. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आसरा फाट्याजवळ 29 मे रोजी पहाटेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेने परिसरात दहशत निर्माण केली आहे. सय्यद वहाब सय्यद मोहम्मद अली आणि त्यांचे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासिर हे आपल्या बेलोरो वाहनातून जात असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MH11 CT 7777 या वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी या दोघांना घेरले आणि तलवार व लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. फिर्यादी सय्यद वहाब यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात आदित्य महाजन आणि पवन गुंजाळ यांचा समावेश होता, तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करतील अशी अपेक्षा आहे.